झालं प्रेझेंटी झाली सगळ्यांची. ऑल ऑफ यू रेडी? येस. ओके, चला स्टार्ट करूया. आज आपला लास्ट म्हणजे सेकंड लास्ट लेसन चालू आहे मुलांना, म्हणजे संपेल, म्हणजे राहिला फक्त एक लेसन. हां, म्हणजे जवळजवळ डिसेंबर एंडला माझ्याकडनं तोही लेसन तुमचा कंप्लीट होईल. म्हणजेच इन शॉर्ट मला काय सांगायचं आहे की डिसेंबरपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होत आहे. म्हणजे तिथून पुढे नंतर होईल ते सगळं रिव्हिजन असणार आहे. मग रिव्हिजनसाठी तुम्ही एक एक लेसन प्रिपरेशन करून यायचं आहे. मी सांगेनच तुम्हाला म्हणजे कसं कसं प्रिपरेशन करायचं आणि एक एक लेसनवर कशा प्रकारे तुमचं ओरली विचारलं जाईल. हां, कारण आता तुमच्या हे तर होतातच, एम सी क्यूच्या टेस्ट तर मॅडम घेतच असत आहेत. बऱ्याच वेळेला तुम्हाला ते म्हणजे अधनंमधनं ते चालूच आहे. पण तरीही आता जेव्हा म्हणजे हे माझ्याकडनं तुमचं रिव्हिजन वगैरे जेव्हा होईल तेव्हा एक तुमचा स्टडी असणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला स्वतःला क्वेश्चन विचारेन आणि मला तुम्ही आन्सर द्यायचे आहेत, असं असणार आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे लॉंग शॉर्ट सगळे आन्सर असणार आहेत. कळते? आता हा आपला लेसन आहे सोशल हेल्थ. बराचसा टॉपिक मी तुमचा रिपीट केला आहे, जेणेकरून थोडंसं तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि जे ॲबसेंट होतात त्यांचंही ते होऊन जात असतं आहे. मग तेवढ्यासाठी हे सगळं रिपीट करते. आणि लेसन आता नाही म्हटलं तरी सिलेबस आता थोडासा आवाक्यात आला आहे, त्यामुळे मी पुढे अगदी फास्ट घाई करून जायचं पण हे करत नाही आहे. क्लिअर सगळ्यांना? आजचा डायरेक्टली टॉपिक सुरू करते मी तुमचा. आता हा सायबरचा आहे की नाही, याच्यावर सायबर क्राईमवर पूर्वी असायचं, पण ह्याच्यात बरंचसं नॉलेज आहे मुलांना. तुम्ही अगदी एक इंटरेस्ट घेऊन वाचलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील, कारण आमच्यापेक्षा जास्त डिजिटलमध्ये तुम्ही पुढे असता की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सायबर क्राईम काय असतं, कसं हॅक केलं जातं, कसं म्हणजे लोकांना फसवलं जातं, ह्या गोष्टी बऱ्याच त्याच्यात दिल्यात. पण आत्ता सध्या त्या तुम्हाला एक्झामसाठी म्हणजे विचारणार नाहीत, त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये थोडा फोकस कमी करायचा. आता डायरेक्टली स्टार्ट करते. स्ट्रेस मॅनेजमेंट. किती आत्तापर्यंत तुम्हाला इफेक्ट ऑफ द स्ट्रेस शिकवले होते मी, की कसा असतो, कोणावर असतो, म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर असतो तो. तर आत्ता तुम्हाला तो मॅनेज कसा करायचा किंवा त्यातनं बाहेर कसं पडायचं, मग ह्याच्यासाठी पण या लेसनमध्ये तुम्हाला एक 2-3 आयडिया दिलेल्या आहेत की मोठ्यांसाठी कसं असतं, छोट्यांसाठी कसं असतं. तर आता स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा काय सांगितलं आहे बघा, एक छानसं चित्र दाखवलं आहे की सकाळी सकाळी सगळे सिनियर सिटीजन कुठेतरी मस्त मोकळ्या हवेत ग्राउंडवर जातात, मस्तपैकी एन्जॉय करतात. एन्जॉय म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांचा एन्जॉय म्हणजे योगा करणं, हसणं, खिदळणं किंवा असं छानशा गप्पा करणं, की ज्यातनं ते सगळे म्हणजे त्यांच्या डोक्यावरचा काही जो स्ट्रेस आहे की नाही तो सगळा रिलीफ करण्याचा प्रयत्न करतात. किंवा त्यांच्या गप्पा टप्पा किंवा त्यांचं जे काही म्हणतात ना आपले शेअरिंग करणं, ते सगळं ते शेअर करत असतात आणि त्यामुळे ते थोडेसे एकदम रिलॅक्स मूडमध्ये येत आहेत. Have you seen the loudly laughing citizen in morning in the public garden? Name of the newly popularized concept is laughter club. These people relieve their mental stress by laughing loudly. आता हे कोणासाठी झालं तर फार अगदी म्हणजे मध्यम एजमधली जी काही लोकं आहेत की नाही, ची म्हणजे विकेंडला किंवा कधीतरी असे लाफ्टर क्लबमध्ये जात असतात. आणि तो म्हणजे सगळ्यांसाठीच असतो हां मुलांनो. त्याच्यामध्ये काय असतं तेही मी तुम्हाला सांगते, की वेगवेगळ्या प्रकारचे आरसे लावलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्हीच स्वतःलाच बघायचं. तुमचे स्वतःचंच वेगवेगळे शेप दिसतात, वेगवेगळा आकार वेडा वाकडा कसाही दिसतो आणि ते बघून स्वतःलाच हसायला येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की हसा आणि लठ्ठ व्हा असं आपण बोललं जाते की नाही, तर त्या टाईपचं तेवढ्या एका पिरियडपुरतं तुम्ही सगळं सगळं विसरता आणि एक वेगळ्या मूडमध्ये जात असता. आणि ते तुमच्या बॉडीसाठी खूप म्हणजे तुमच्या माइंडसाठी, बॉडीसाठी म्हणण्यापेक्षा माइंडसाठी खूप इफेक्टिव्ह असतं.
कारण तुमच्या मनावरचा स्ट्रेस कमी झाला की आपोआप तुमच्या बॉडीवरचे सगळे जे काही डिसीज आहेत की नाही, किंवा काही म्हणजे ज्याला म्हणायचं इफेक्ट, की ते सगळे कमी होऊन जातात. तर तुम्ही मिनिमाइज तरी त्यांना करू शकताय. कळतंय? आणि सिनियर सिटीजनसाठी मी तुम्हाला सांगितलं की ते बिचारे सकाळी उठून त्यांचं आपलं वॉक असतं चालू, त्यांचं गप्पा टप्पा सगळ्या चालू असतात. म्हणजे ते स्वतःला त्याप्रमाणे मॅनेज करत असतात. Various ways of the expression like establishing communication with friends, peer cousins, teachers, and more importantly, parents. Nothing down our feelings, expressing our feelings with near and dear ones help us to relieve the stress. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकाचा जे एक एज ग्रुप असतो मुलांना. म्हणजे अगदीच तुम्ही म्हणाल तर तुम्ही मोठ्या माणसांबरोबर शक्यतो सगळ्या गोष्टी शेअर करत नाहीत, किंवा मोठी माणसं तुमच्याबरोबर काही शेअर करत नाहीत, किंवा तुम्ही तुमच्यापेक्षा छोट्यांशी काही शेअर करत नाहीत. म्हणजेच काय असतं की ज्याला एक एज ग्रुप म्हणतात, की ज्यांचा एज ग्रुप मॅच होतो आहे, त्यांचे विचार, त्यांचे थॉट्स पण मॅच होत असतात. का? तर तुमच्या कल्पनेतनं तुमच्या समस्या काय असतील त्या, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स पण तुमच्या सगळ्यांचे सेम असू शकतात, किंवा सॉल्व करायला एखादा तुमच्याचपैकी कोणी एखादा मॅच्युअर्ड असेल तर तो तुमचे प्रॉब्लेम पण तेवढ्याच पद्धतीने चांगले सॉल्व करू शकते. आता मोठ्यांच्या एवढा सॉल्व करू शकणार नाही हे पण सांगते, पण तुमच्याकडे एक मोठ्यांना सांगताना प्रेशर असतं, दडपण असतं. इवन तुम्ही बऱ्याच वेळेला टीचरबरोबर मोकळे होत नाहीत बघा, पण तुमच्या फ्रेंड्सबरोबर अगदी छानशा गप्पा मारत असता. पण तेच तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुम्ही जेवढं फ्रीली बोलता तेवढं तुम्ही तुमच्या पॅरेंट्सबरोबर किंवा तुमच्या टीचर्सबरोबर अजिबात फ्रीली वागत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुमचा एज ग्रुप मॅच होत नसल्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रेशर असतं, दडपण असतं. त्यामुळे तुम्ही फ्रीली त्यांच्याशी तुमचे जे काही थॉट्स आहेत किंवा जे दडपण आहे ते शेअर करत नाहीत. कळतं आहे? म्हणून त्यांनी सांगितलं की पिअर ग्रुप, तुमचा फ्रेंड सर्कल किंवा तुमचं नातेवाईक, म्हणजे तुमचे कजिन्स असतात ना तुमच्या एज ग्रुपचे, यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता. पण एक लक्षात ठेवा, समजा तुम्हाला कसला प्रेशर आहे किंवा तुमच्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहेत आणि त्याचा स्ट्रेस जर तुम्हाला, म्हणजे ज्याला मेंटल स्ट्रेस म्हणतो ना, तो तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर नक्की तो दुसऱ्यांबरोबर शेअर करा, जेणेकरून जे एक्सपिरियन्सवाले आहेत, जसे की तुमचे टीचर्स, तुमचे पॅरेंट्स, किंवा अजून तुम्हाला कोण असं जे म्हणजे ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करू शकता, अशा व्यक्तीबरोबर तुम्ही ते नेहमी शेअर करायचं. मग त्यातून काहीतरी सोल्युशन मिळतं आणि तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, थोडंसं स्ट्रेस फ्री होऊ शकता. क्लिअर? तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नुसतं स्वतःच्या डोक्यावर खूप मोठं प्रेशर घेऊन कधीही जगायचं नाही, तर ते सॉल्व करण्यासाठी कोणाची तरी हेल्प घ्यायची, आणि अशा माणसाची हेल्प घ्यायची की ज्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी असं चांगला गायडन्स मिळू शकेल. क्लिअर सगळ्यांना? फॉस्टरिंग द हॉबीज लाईक मटेरियल कलेक्शन. बघा, आता तुम्हाला म्हणजे खूप असं हे असेल, खूप स्ट्रेस असेल, ताण असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कुठल्या तरी हॉबीमध्ये गुंतायचं आहे. कुठले तरी छंद असतातच ना आपल्याला. आता बऱ्याच टाईपचे तुम्हाला हॉबी दिलेत बघा, मटेरियल कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, कुकिंग, स्कल्पचरिंग, ड्रॉइंग, रंगोली, डान्सिंग, कितीतरी दिलेत बघा. तर ह्याच्यातला एकामध्ये तरी तुम्ही स्वतःला गुंतवायचं. का? तर तुमचा जो रिकामा वेळ असतो ना, आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो बघा, रिकामा वेळ आणि सैतानाचं घर असं काहीतरी म्हणत असतो ना. मग थोडक्यात काय आहे, तुम्ही जर रिकामे बसलेलं असाल ना, तर तुम्ही काही फालतू गोष्टींवर विचार करता, आणि मग तेच फालतू गोष्टींचे विचार तुमच्या डोक्यामध्ये राहतात, आणि ते मग कधी कधी तुमचे इतके तुम्हाला डीपली जातात की तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकतायत. म्हणजे नको एवढा त्या त्या फालतू गोष्टींचा विचार करण्यात काहीच पॉईंट नसतं. त्यापेक्षा मग तुम्ही काय करायचं, स्वतःला कुठेतरी एंगेज करायचं. मग तुमचे ते छोटे छोटे हॉबीज जे तुम्हाला परवडण्यासारखे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, आणि अगदी साधे, हे बघा इथे दिलेत, हे सगळे म्हणजे खूप छान हॉबीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला एंगेज करू शकता. आणि त्या स्वतःचा जर म्हणजे अगदी इंटरेस्ट असेल आणि तसा हॉबी जर तुमचा असेल, तर तुम्हाला कोणाची गरज पण लागत नाही आणि तुमच्याकडे वेळ पण अवेलेबल नसतो. का? तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तिथे तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या त्या हॉबीमध्ये लगेच डायव्हर्ट होऊन जाता, लगेच तिकडे बिझी होऊन जाता. समजतंय? त्यामुळे मग तुमच्याकडे रिकामा वेळ शिल्लकच राहत नाही, आणि रिकामा वेळ शिल्लक नसेल तर तुमच्याकडे जे निगेटिव्ह थॉट्स म्हणतो, किंवा जे काहीतरी आपण कसल्या तरी विचारात मग्न असणे, तसल्या गोष्टी तुमच्याकडे होतच नाहीत. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, ऑल दीज हॉबीज हेल्प अस टू प्रॉपरली
Utilize the free hours by diverting the energy and mind towards the positive thinking. Negative thoughts are automatically neutralized. म्हणजेच एखाद्या चांगल्या कामामध्ये जर तुम्ही बिझी असाल तर तुमच्याकडे वेळच नसतो आणि वेळ नसल्यामुळे तुमच्याकडे विचार करायला पण काही फालतू विचार डोक्यात येत नाहीत. आणि मी तर सांगते की प्रत्येकाने स्वतः म्हणजे आपलं तुमचं आता ह्या लाईफमध्ये तुम्हाला फक्त अभ्यास आहे तर अभ्यास जरासं बोरिंग असतं तुमच्यासाठी हां. पण एक तुम्हाला सांगून ठेवते की ही स्टेज आहे ना मुलांना, ही पुन्हा कधीच लाईफमध्ये येत नाही. तुम्हाला माहिती नाही आहे हे अजून की तुमचं स्टुडंट लाईफ असतं ना, खूप खूप म्हणजे ज्याला कम्फर्ट म्हणतात ना, तो कम्फर्ट झोन आहे. का तर तुम्हाला फक्त अभ्यास करायचा असतो. सॉरी हां. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे पॅरेंट्स देत असतात, चांगला प्रॉपर गायडन्स टीचर्स देत असतात. तुम्ही फक्त अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तुम्हाला परीक्षेत चांगलं यश कसं मिळेल ते तुम्ही बघायचं आहे. बाकी तुम्हाला काहीच नाही. मग अशा वेळेला जर तुमच्याकडे म्हणजे अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर एक काम करायचं की असेच कुठेतरी छोटे छोटे कुठेतरी एक राऊंड मारून यायचा, कुठेतरी मित्रांबरोबर थोड्याशा गप्पा मारायच्या छानशा टॉपिकवर, कुठेतरी एखादं चांगलं गोष्टीचं पुस्तक वाचायचं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय होता, थोडासा मूड तुमचा फ्रेश होतो. पेंटिंग आवडत असेल तर पेंटिंग करायचं. मग कुठेतरी तुमचा मूड तिकडे एकदा पुन्हा फ्रेश मूड झाला की नाही की पुन्हा तुम्ही अभ्यासाला बसलात की तुमचा अभ्यास चांगला होतो आहे. का तर आत्ता सध्या तुमचा फोकस फक्त तुमच्या स्टडीवर असणं गरजेचं आहे. कारण आपल्या इकडे तरी कमीत कमी आत्ता सध्या मार्क्स तुमचे चांगले असतील तर कॉलेज चांगलं मिळत असतं. त्यामुळे आत्ता सध्या तुम्ही छोटे छोटे जे काही तुमचे जे स्वतःला जे हॉबी म्हणतो की नाही ते अगदी छोटेसे असावेत की त्याच्यासाठी फक्त थोडा वेळ द्यायचा आणि बाकी सगळा वेळ तुम्ही अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं. क्लिअर? पुढे बघा. वाय डू यू वेट फॉर द पिरियड ऑफ द म्युझिक PT ड्रॉइंग इन द क्लासरूम? हा प्रश्न तर मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला नसेल सांगितलं कदाचित, पण मुलांना बऱ्याच वेळेला सांगते की जेव्हा आपले पिरियड्स लावले जातात बघा, म्हणजे तुमचे म्हणजे मला असं वाटतं 9 आवर्स असतं, 9 पिरियड्स असतात तुमचे सगळ्यांचे. त्याच्यामध्ये तुमचे टीचिंग आवर्स असतात ते मुलांना 6 असतात, कारण तुमच्याकडे 6 सब्जेक्ट आहेत. तर 6 आवर्स तुमचे टीचिंग असतात आणि बाकी सगळे आहेत ते नॉन टीचिंग सब्जेक्ट असतात. पण ते कंपल्सरी आहेत बघा. का तर मुलांना कंटिन्युअस स्टडी किंवा कंटिन्युअस टीचिंग केलं की ते बोर होतात. त्यामुळे पहिले एक 2-3 तास तुम्ही फ्रेश मूडमध्ये असतात तेव्हा तुमचे अगदी मेन सब्जेक्ट ठेवलेले असतात बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रेश असतात तेव्हा तुम्हाला मोस्टली मॅथ्स वगैरे लँग्वेजच्या पिरियड्स असतात आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कुठेतरी एखादा नॉन टीचिंगचा हे ठेवला जातो आणि तुम्हाला एकदम ग्राउंडवर वगैरे घेऊन जातात. मस्तपैकी खेळून आलात की पुन्हा नेक्स्ट पिरियडला तुम्ही पुन्हा फ्रेश झालेले असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमचं स्टडीचं म्हणजे तुमचं टीचिंगचे पिरियड्स असतात. म्हणजे पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेवढंच कॉन्सन्ट्रेट होऊ शकता. कळतं आहे? आणि तेवढ्यासाठीच हे तुमचे PTचे, म्युझिकचे किंवा डान्सिंगचे किंवा ड्रॉइंगचं किंवा पेंटिंगचं हे सगळे तुमचे म्हणजे एक एक पिरियड अधेमध्ये टाकलेला असतो बघा. त्याचं रिझनच ते आहे की तुम्हाला थोडंसं फ्रेश करून आणलं की पुन्हा तुम्ही अभ्यासाकडे वळू शकता. म्हणजे कुठून तरी तुम्ही बोर होऊ नये याची काळजी घेतलेली असते. म्हणजेच थोडक्यात काय आहे, टीचिंग सब्जेक्ट बरोबर नॉन टीचिंग सब्जेक्ट का असतात हे तुम्हाला क्लिअर झालं. कळतं आहे? Learning and listening to the music, singing keeps us happy and drives away the stress. काय होतं मेन त्याचा मोटो काय आहे की सारखं म्हणजे प्रेशरने तुम्ही हॅमरिंग केल्यासारखं होतं. हे डोक्यात ठेवू की ते ठेवू, आता हा तास झाला की लगेच दुसरा तास. आणि प्रत्येकाचं जो आपला प्रत्येक सब्जेक्ट टीचर असतो तो आपल्या विषयाचं मुलांकडनं खूप छानपैकी करून घेण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रत्येक टीचर आपल्या सब्जेक्टच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतोय. नकळत ह्या सगळ्याचा प्रेशर तुमच्या एकट्यावर येत असतो आणि म्हणूनच हे सगळे मध्ये जे ठेवले जातात की नाही पिरियड, मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं संगीत ऐकलं, थोडंसं कुठेतरी छानसं ड्रॉइंग केलं, कुठेतरी छानशा गप्पा म्हणजे गोष्टी सांगितल्या. एखादा टीचर असतो बघा मध्ये शेवटचे 5 मिनटं छानसं एखादा तुम्हाला गोष्ट वगैरे सांगत असतो किंवा एखादा जोक सांगतो. एखादा टीचर असतो बघा मोस्टली
म्हणजे तुमचे टीचर्स असतात ते मध्ये मध्ये कुठेतरी जोक्स करत असतात बघा. त्याचं रिझनच ते आहे की तुम्हाला एक थोड्याशा वेळासाठी कुठेतरी त्या स्ट्रेसमधनं बाहेर काढायचं, थोडासा 1-2-3 मिनटासाठी फ्रेश करायचं आणि पुन्हा आपल्या टॉपिककडे घेऊन जायचं. तर त्यामागचा उद्देश असा असतो की तुमचा मूड आहे तो मेंटेन करणं, फ्रेश करणं. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. म्युझिक हॅज द पॉवर ऑफ चेंजिंग द माइंडसेट. कळतंय? आता हे तुमचं जे तुम्ही जे ऐकता ना, ते म्युझिक तुमचं माइंडसेट चेंज करत नाही. क्लिअर सगळ्यांना? त्यासाठी खूप वेगळं म्युझिक असतं की ज्याच्यातनं तुम्हाला म्हणजे खूप असं शांत म्युझिक असतं की ज्याच्यातनं एक रिदम मिळतो आणि तो रिदम तुमच्या मनावर खूपसा छानसा असा पॉझिटिव्ह इफेक्ट देत असतो. आता अर्थातच तुमचं चॉईस जे असेल की नाही, तेही तुम्हाला असं असतं की तुम्हाला आवड असेल तर त्यात तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट असतो. मग ते इंटरेस्ट असेल तर तुमच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतच असतो. म्हणजेच तुमच्याप्रमाणे तुमचं म्युझिक जे आहे आवडीचं तेही तुमचं माइंडसेट चेंज करू शकते. इम्पॉर्टन्स ऑफ द आउटडोअर गेम्स इज अनपॅरलल. आता बऱ्याच वेळेला इंडोअर गेम्स पण असतात कारण पावसाळ्यात वगैरे मुलं बाहेर जाऊ शकत नाहीत आणि खूप मोठ्या शाळा वगैरे असतात की नाही मुलांना, तिथे इंडोअर गेम्स ठेवतायत का? तर जेव्हा पीटीचा पिरियड असतो तेव्हा मुलांना बाहेर न्यायचं नाही, पण मात्र त्यांचं माइंड फ्रेश झालं पाहिजे. म्हणजेच त्यांना थोडंसं एक म्हणतात ना की अभ्यासाबरोबर त्यांना जोड काहीतरी सपोर्टिंग असं काहीतरी दुसरं पण एक्स्ट्रा शिकवलं, स्किल आले पाहिजेत की नाही, डेव्हलप झाले पाहिजेत. मग त्यासाठी तिथे चेस असतं, कुठेतरी कॅरम नसतं, कुठेतरी अजून बऱ्याच बऱ्याच गोष्टी अशा ठेवलेल्या असतात. म्हणजे इव्हन तुमचं बॅडमिंटन असतं, कुठे टेबल टेनिस असतं, हे सगळी तुमचं म्हणजे त्या म्हणजे कंपार्टमेंट थोडक्यात सांगायचे तुमच्या स्कूलच्या आतमध्ये करू शकताय तुम्ही. असे गेम्स तुमच्याकडनं घेत असतात. कळतंय? There are various benefits of the sports like it causes physical exercise, improves discipline. आता एक तुम्हाला असं वाटत असेल की स्पोर्ट तुमच्या लाईफला काय डिसिप्लिन देत आहे. पण मुलांनो, जे लोक स्पोर्ट्स खेळतात की नाही, म्हणजे जे स्पोर्ट्समन म्हणतो आपण, त्यांचं जे शेड्यूल असतं ना मुलांनो, ते तुमच्यापेक्षा खूप भारी असतं. म्हणजे तुम्ही नुसते पुस्तकी किडे असाल कदाचित, त्यामुळे फक्त पुस्तक उघडायचं, वाचायचं, रट्टा मारू अभ्यास करायचा आणि एक्झाम द्यायची. ज्याला आपण म्हणतो ना परीक्षार्थी, तुम्हाला एक मी मिनिंग सांगते बघा. विद्यार्थी आणि परीक्षार्थी असे 2 वर्ड्स आहेत मुलांना. आता तुम्हाला मराठी किती कळतं मला नाही माहिती, पण जो खूप काहीतरी नॉलेज गेन करतो ना, की म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ नॉलेज, त्याला म्हणायचं विद्यार्थी. की सगळ्या गोष्टी तो शिकत असतो आणि स्वतःला खूप असं इम्प्रूव्ह करत असतो ऑलराऊंडर बनवण्यासाठी. आणि परीक्षार्थी काय असतो माहिती आहे का? फक्त 6 सब्जेक्ट आहेत का, मग 6 सब्जेक्टचं हे घ्यायचं, पुस्तकं घ्यायची, तासनतास तीच वाचायची, त्याचे क्वेश्चन आन्सर लर्न करायचे, रट्टा मारू, ते लर्न झाले की ते लिहून काढायचे आणि त्यातनं जे मार्क्स मिळतील ते तुमच्या प्रोग्रेस कार्डवर मिळत असतात. पण ह्यालाच आम्ही परीक्षार्थी म्हणतो की फक्त तुम्ही पुस्तकी किडा होता आणि तेवढेच मार्क्स मिळवतात. त्यामुळे तुमच्याकडे जे म्हणतात ना ऑलराऊंड डेव्हलपमेंट, ते तुमच्याकडे मिळत नाही मुलांना. काही तुमच्यातले जर असे असतील तर त्यांनी नक्की अदर स्किल पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ही स्टेज जी आहे ना स्टुडंट लाईफ, खूप खूप एन्जॉय करण्यासारखी आहे आणि खूप कम्फर्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हॉबी पण करायचे, तुमचं जनरल नॉलेज पण वाढवायचं आणि जे म्हणतात ना खूप एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज डेव्हलप करायच्या आहेत ना, त्याही करायच्या. म्हणजेच तुमचं एक 5 तासांची शाळा असते तुमच्या मुलांना आणि बरेचसे तास तुमच्या हातात असतात. तर उरलेल्या सगळ्या वेळामध्ये तुम्ही काय काय स्वतःला डेव्हलप करू शकता ते ह्याच पिरियडमध्ये करू शकताय. कारण जसं तुम्ही पुढे जाल ना, तसं तुमचा वास्ट स्टडी वाढत जातो आहे. खूप मोठा स्टडी करावा लागतं. इवन 11th-12th असेल ना, ॲज कम्पेअर टू द 10th, खूप मोठा अभ्यास असतो आणि तिथे पण मग तुम्हाला खूप अभ्यासच करावा लागतो. म्हणजे हा बेस जर 10चा तुमचा पक्का असेल तर ऑलरेडी तुम्ही तिकडे इझिली करू शकता सगळं. पण एक सांगते की 10वीपेक्षा पुढच्या जसं जसं एक एक वर्ग मोठा होत जाईल तसं तुमचा अभ्यास वाढतच जाणार आहे. त्यामुळे तेव्हा तुमचे स्टडीचे जे टाईम पिरियड आहे ना, तो तुम्हाला ऑफकोर्स वाढवावा लागणार आहे. मग आता सध्या तुमच्याकडे जो अवेलेबल वेळ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे स्किल डेव्हलप करायचे. मग त्याच्याने काय होतं आहे, तर पहिलं एक तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा स्पोर्ट्सचा हे काय आहे, तर तुम्हाला डिसिप्लिन लागतं. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुमची सकाळ ही खूप लवकर होते का, तर सकाळी उठून एक्सरसाइज केली जाते, प्रॅक्टिस केली जाते
आणि दिवसभर म्हणजे 10-10, 12-12 तास मुलं प्रॅक्टिस करतात मुलांना, कळतंय का? जे जे सगळे तुम्ही आपले प्लेयर्स आहेत ना, कधीतरी त्यांचे इंटरव्ह्यू वाचून बघा मुलांना स्पोर्ट्सच्या बाबतीत. काय त्यांचा खतरनाक म्हणजे त्यांचं हार्डवर्क असतं. ते बघितलं तर तुम्हाला वाटेल तुम्ही काहीच करत नाहीत, कळतंय? आणि दुसरी गोष्ट काय होत आहे, एकतर फिजिकल एक्सरसाइज होते. आणि जर फिजिकल एक्सरसाइज होत असेल तर तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी काही करायची गरजच लागत नाही, कारण फिजिकल एक्सरसाइजनी तुमची बॉडी एकतर फ्लेक्झिबल होते, सगळं टॉक्झिक आहे ते बाहेर फेकलं जातं आहे, माइंड फ्रेश होतं आहे आणि तुम्हाला असा बसून विचार करायला वेळच नसतो. त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स हा प्रकार तर नाहीच नाही. म्हणजे किती पॉझिटिव्ह बेनिफिट्स आहेत त्या स्पोर्ट्सचे बघा तुम्ही. म्हणून नेहमी वेळ मिळाला की काय करायचं, कुठला आपला एक पार्टनर ज्याला इंटरेस्ट आहे ना त्याला फिक्स ठेवायचं की तुम्ही असे पार्टनर निवडा मुलांनो की ज्यांच्यामध्ये खरोखर टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे, की एवढा वेळ अभ्यास, तेवढ्या वेळामध्ये संध्याकाळी बाहेर पडायचं म्हणजे पडायचं, तेवढा एक पिरियड काय असेल तो तेवढा तुम्ही खेळायचं, पुन्हा माइंड फ्रेश झालं की पुन्हा अभ्यास करायचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही इनडोअर गेम्स खेळा, आउटडोअर गेम्स खेळा किंवा तुमची हॉबी करा, पण मात्र इतकं स्वतःला बिझी ठेवा ना की हे सगळं तुमचं म्हणजे 24 तासांमध्ये तुम्ही स्वतःला खूप छानपैकी मॅनेज करायचं आहे. आणि हे टाईम टेबल तुम्ही आत्तापासून करायचं आहे, तेव्हा जाऊन पुढे तुम्ही काहीतरी घडणार आहात. नुसतं पुस्तकी किड्यानं मुलांना म्हणजे नाही सगळ्या गोष्टी साध्य होत, कळतंय? हां, पुढे बघा. इंटरॅक्शन अँड टेंडन्सी ऑफ द युनिटी. काय काय मिळतंय बघा, स्पोर्ट्सवाले जर एकतर पहिलं तुम्ही एकमेकांना सहकार्य करायला शिकता का, तर तुम्ही टीममध्ये असता. जेव्हा तुमचं म्हणजे स्पोर्ट्स आहेत जे टीमचे असतात, तिथे तुम्ही टीममध्ये एकमेकांना कसं सहकार्य करायचं, एकमेकांना कसं ॲडजस्ट करायचं हे पण शिकता. फिजिकल एक्सरसाइज होते, डिसिप्लिन इम्प्रूव्ह होतं, एकमेकांबरोबर लँग्वेज कशी सॉफ्ट वापरायची, नाही तर हार्शली बोललं जातं, मग एकमेकांचं म्हणजे मन दुखावली नाही पाहिजेत, ह्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला तिथे मिळतं का, तर तुम्हाला हे सगळं शिकवायला तिचे एक खास टीचर्स असतात मुलांना. ह्या सगळ्या गोष्टींचे जे पैलू म्हणतो ना आपण स्किल डेव्हलपमेंट, हे सगळं तुमच्या मनावर एवढ्या लहानपणापासून होत असते. क्लिअर? त्यामुळे साईड बाय साईड जरा स्पोर्ट्सकडे तुम्ही थोडंसं शिका आणि बऱ्याच स्पोर्ट्सवाल्यांचे सगळे इंटरव्ह्यूज वगैरे वाचत चला. म्हणजे कुठेतरी काहीतरी शोधण्यापेक्षा हे चांगलं काहीतरी वाचलं ना, तेव्हा खूप काहीतरी चांगलं वाचाल ना, तेव्हा थोडंसं काहीतरी तुम्ही स्वतःमध्ये चेंज कराल, कळतंय? मग एक असं मी तुम्हाला सांगते बघा की लाईफ इज नॉट एंटरटेनमेंट. हां, नुसतं मनोरंजन, हसणं खिदळणं नाही, तर त्याच्यातनं तुम्ही बरंच स्वतःला पहिलं डेव्हलप करा आणि नंतर उरलेलं लाईफ आहे ना, ते मात्र मग तुम्हाला एन्जॉयच करायचं असणार आहे. पण आधी स्वतःला डेव्हलप करा. क्लिअर? लोनलीनेस इज ड्रिवन अवे अँड द पर्सन बिकम्स मोरल सोशियल. काय आहे का लोनलीनेस फील करायला वेळ तरी असणार आहे का तुमच्याकडे? बिलकुल नाही, कळतंय? कारण इतके तुम्ही स्वतःला बिझी ठेवलेलं असणार आणि हे टाइम टेबल तुम्हाला स्वतः करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस नाही आला पाहिजे हे पण बघायचं आहे. आणि स्ट्रेस केव्हा येतो, जेव्हा दुसरा कोणतरी आपल्याला सांगतो ना, प्रेशर करतो, तेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो. हे स्वतःच्या मनाने जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा तुम्हाला स्ट्रेसची काही गरजच नाही, की ते येणारच नाही आहे. उलट माइंड फ्रेश होतं, हलकं वाटतं आणि ऑलवेज बी पॉझिटिव्ह. क्लिअर सगळ्यांना? बरं, काय म्हणजे सांगितलेलं समजतंय का, किती ऐकायला येतंय? क्लिअर होतंय सगळ्यांना? समजतंय? ओके ओके. सगळे डाऊट्स क्लिअर आहेत ना? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता बघा पुढे कुठे आलो आपण? लाफ्टर क्लब, हॅलो, रेग्युलर एक्सरसाइज. हां, आता आलो आपण रेग्युलर एक्सरसाइजिंग, मसाजिंग, विजिटिंग द स्पा टू द हेल्प रिलीफ द स्ट्रेस. आता हे कोणासाठी आलं, तर जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं हे तुमच्या स्टुडंट फेजसाठी होतं आणि हे आता पुढचं आहे. हे थोडंसं अडल्ट लोक जे म्हणजे खरोखर ड्युटी करत असतात, की ड्युटी म्हटल्यानंतर 8 तासांची ड्युटी असते मुलांना, कधी कधी 12 तासांची असते. आणि प्लस जर ट्रॅव्हलिंग करत असाल, तुमच्या म्हणजे घरापासून तुमचं ऑफिस वगैरे लांब असेल तर ट्रॅव्हलिंगमध्ये अजून वेळ जातो आहे. म्हणजे तुम्ही जवळजवळ 12-12 तास तुमचे वर्किंगमध्ये जात असतात, बिझी असतात. आणि उरलेल्या 12 तासामध्ये मुलांना कंपल्सरी असं असतं की तुम्हाला 8 तासांची झोप गरजेची आहे, पण तीही मिळत नाही का, तर
मोठ्या लोकांची मोठी कामं असतात, ते सतत बिझी असतात. म्हणजे वर्किंग वुमन तर खूपच बिझी असतात, त्यांच्याकडे तर 1 मिनिटही नसतो मुलांना, कारण त्यांना घर आणि नोकरी अशा दोन्ही ड्युट्या करायच्या असतात. मग त्यातनं त्यांचं फिजिकल हेल्थ आहे की नाही, ते थोडंसं कुठेतरी म्हणजे हे होतं, दुर्लक्षित होत आहे. मग अशा लोकांसाठी त्यांनी कमीत कमी स्वतःला, कारण आपण सगळं करतोय हे कशासाठी करतोय मुलांना, आपल्या स्वतःसाठी करत असतो की नाही. मग जर तुमचं बॉडीकडे तुमचं लक्ष नसेल, जर तुम्ही केअरलेस असाल आणि बॉडीमध्ये जर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज जर असतील, तर तुमच्या त्या काम करण्याला काहीच अर्थ राहत नाही की नाही. म्हणून तुम्ही कितीही बिझी असाल, जरी तुम्ही 12 तास काम करत असाल, तरी त्यातनं 1 तास तुम्ही स्वतःला द्यायचा आहे. आणि तो 1 तास मग तुम्हाला कुठेतरी असा आठवड्यातनं कुठे मसाजिंग, कुठे स्पामध्ये जाणं, रेग्युलरली कुठेतरी 1 तास योगा करणं, एक अर्ध्या तासासाठी मॉर्निंग वॉक करणं किंवा जॉगिंग करणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे जरी नंतर जाऊन तुमचं शेड्यूल खूप बिझी झालं आणि कधीच हे शब्द वापरायचे नाहीत की आय हॅव नो टाईम, टाईमच नाही, ही सवय फार घाणेरडी सगळ्या. कारण खूप मी एक सांगते बघा मुलांना, की जे लोक खूप मोठे सायंटिस्ट होतात, डॉक्टर होतात, असे खूप खूप म्हणजे बिझी लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, सगळ्यांसाठी 24 आवर्स आहेत. आणि आत्ता नॉर्मल पीपल आहेत त्यांच्यासाठी पण 24 आवर्स आहेत. पण ज्याने टाईम मॅनेजमेंट केलं, ते मात्र बरोबर त्या 24 आवर्समध्ये सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करतात. आणि ज्यांच्याकडे टाईम मॅनेजमेंट नाही, त्यांना ते 24 आवर्समध्ये त्यांना सगळे एक्सक्यूज, नो टाईम, नो टाईम, नो टाईम. तर असले एक्सक्यूज तुम्ही लाईफमध्ये कधीच द्यायचं नाही, कळलं. कुठलीही गोष्ट आली येस म्हणायचं, नंतर कामांचं प्रेफरन्स द्यायचा, की जे इम्पॉर्टंट आहे ते पहिलं करायचं, जे इम्पॉर्टंट नाही त्याला नंतर मागे ठेवायचं. मग हवं तर त्याला कमी वेळ मिळाला तरी चालेल, किंवा आजचं ते थोडंसं उद्या कराल, पण नाही हा शब्द कधीच तुम्ही वापरायचा नाही लाईफमध्ये. क्लिअर सगळ्यांना. योगा इज नॉट लिमिटेड फॉर द आसना अँड प्राणायाम, बट इट इन्क्लूड्स डिसिप्लिन. बघा हा, आता एक आपण एक 5-10-12 वर्षांपासून हे जरासं ऐकतोय. म्हणजे पूर्वीचं मुलांना असं होतं की शाळांमध्ये पनिशमेंट असायच्या बऱ्याच वेगवेगळ्या, अंगठे धरून उभं करणं, नंतर उठाबशा काढणं, त्याच्यानंतर अजून असं बऱ्याच काय काय असायच्या, पळायला लावायचे, राऊंड मारायला लावायचे, नंतर असं दोरी उड्या करायला सांगायचे. म्हणजे पीटीमध्ये पण अशा बराच काय घ्यायचे बघा. म्हणजे न कळत हे सगळं काय होत होतं, तर योगा टाईपच होतं ते. इवन तुमचं मास पीटी असायचं बघा, कुठल्या तरी वीकमध्ये 1 दिवस तुमच्या पीटीच्या पिरियडला मास पीटी म्हणून असायचं, की ज्याच्यामध्ये तुमचं सगळे एक्सरसाइज जे आहेत ना योगाचे, ते सगळे व्हायचे. मग हे न कळत स्कूलमधनं हे कंपल्सरी व्हायचं मुलांना, कळतंय. त्यामुळे स्पेशली योगा बिगा हा प्रकार काहीच नव्हता. पण आता मात्र हे शाळेमधनं फार कमी व्हायला लागलं आहे. त्यामुळे योगा आता अशा गोष्टी आहेत की सगळीकडे बिझनेस चालतो आहे मुलांना. त्यामुळे ऑफकोर्स योगाचे क्लासेस होत आहेत, आणि मग तिथे मग सगळे लोक हे जे आहेत की नाही 1 तास आपलं स्पेशली देऊन तिथे जात आहेत. आणि त्या योगे का होईना, क्लासच्या निमित्ताने का होईना, पण थोडासा योगा, प्राणायाम, आसनं हे करतायत लोक. आणि त्यामुळे अर्थातच एक तर पहिलं सगळं म्हणजे योगा केल्याने डिसिप्लिन लागतं, माइंड कूल होतं, म्हणजे पीसफुल माइंड म्हणतात ना, ते होतं. कारण तिथे म्हणजे ध्यान वगैरे असं सगळं केलं जातं. आसन करताना तुमचं सगळं बॉडी फ्लेक्झिबल होते, कारण व्हरायटी ऑफ आसन आहेत, त्यामुळे बॉडी फ्लेक्झिबल राहायला मदत होते. आणि हे रेग्युलर होते रोजच्या रोज, त्यामुळे बॉडीला त्याची सवय लागून जाते. आणि प्राणायाम असा योगामधला सगळ्यात मोठा, की ज्याच्याने तुमचं ब्रिदिंग जे आहे कंट्रोल ते चांगलं होतं. ज्याला दीर्घ श्वास म्हणतायत तो घेतला जात असतो. आणि व्हरायटी ऑफ प्राणायामचे पण 2-3 प्रकार आहेत. आणि ह्या सगळ्यांमुळे तुमचं लंग्सची आणि हार्टची कपॅसिटी सुधारते, चांगली होते. आणि थोडक्यात सांगायचं आहे की तुम्हाला इंटरनल जर काही प्रॉब्लेम असतील तर ते थोडेसे क्युअर होत आहेत, समजते. एवढा तुमचा योगा हा बेनिफिशियल आहे. आणि त्यासाठीच आपल्याकडे 21 जून हा योगा डे म्हणून साजरा केला जातो आहे. क्लिअर. डीप ब्रीथिंग, योगिक स्लीप, योगासना एक्सेट्रा आर गुड फॉर द हेल्थ. आणि प्रत्येक गोष्ट मुलांना एक आहे, जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करून करत असाल ना, तर त्याचा इफेक्ट, तो पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो. आणि जर जबरदस्ती तुम्हाला कोणीतरी सांगत असेल, अरे हे करायचं आहे, आज योगाला जायचं आहे, आणि तुमचा मूड नसतो,
मग तेव्हा ते जबरदस्ती करता आणि कुठलीही गोष्ट जबरदस्ती करता की नाही. आता अभ्यास पण जबरदस्ती जर मम्मी पप्पा बसवत असतील ना, तर तेव्हा तुमचं मन नाही लागत. पण काही विद्यार्थी आहेत की जे स्वतःहून बसत आहेत, त्यामुळे थोडा वेळ बसलं तरी त्यांचा अभ्यास होतो. तसा प्रकार आहे की एखादी गोष्ट तुम्ही स्वतः मनापासून करत असाल ना, तर तिच्यात इंटरेस्ट पण असतो आणि त्याचे इफेक्ट पण तुम्हाला खूप चांगले मिळतात. आणि योगा अशासाठी असतो की तुमचं मन खूप शांत होतं आणि मन शांत झालं तर मनाचे इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतात आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळे चांगले रिझल्ट मिळत आहेत. कळते? म्हणजे बॉडीमध्ये पण कुठे आता एक असं असतं की या एजला तुम्हाला रेजिस्टंट पॉवर तुमच्याकडे खूप असते, त्यामुळे कुठलेच आजार होत नाहीत. पण जसं जसं 30+40 वगैरे होऊन जातात लोक, तेव्हा मात्र थोडीशी बॉडी वीक व्हायला लागते, रेजिस्टंट पॉवर कमी होते आणि मग तुमचे सगळे जे काही जे जुनाट आजार म्हणतो ना आपण, ते सगळे डोकं वर काढायला लागतात. आणि मग त्यासाठी हे सगळं तुमचं जे आहे की नाही, मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज, वॉक, जॉगिंग हे खूप महत्त्वाचं ठरतं आहे. क्लिअर? तर मग आत्तापासून तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायचा आहे. इट इम्पार्ट्स पॉझिटिव्हली इन आवर टेम्परमेंट. मेडिटेशन हेल्प द स्टुडंट टू इम्प्रूव्ह द कॉन्सन्ट्रेशन इन देअर स्टडीज. आता मेडिटेशन म्हटल्यानंतर एक बघा, तुम्हाला मी एक सांगते. आत्तापासून कधीतरी 10 मिनटं स्वतःला डोळे मिटून शांत त्या योगाच्या पोजमध्ये बसायचं. ते एक बोट असं फोल्ड करून बसतो ना, त्याप्रमाणे. आणि 10 मिनटं स्वतःला शांत बसायचं आणि फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचं. त्याला म्हणायचं मेडिटेशन. मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचं आवडीचं म्युझिक लावून बसलात तरीही चालतं, जेणेकरून तुम्ही कुठलाही डोक्यात विचार नाही पाहिजे. तुम्ही बघा, सुरुवातीला तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, कारण डोळे मिटले तरी आपलं मन असतं ना, ते ज्याला म्हणतो ना आपण बटरफ्लायसारखं, की सगळीकडे उडत असतात बटरफ्लाय कंटिन्युअस, तसे आपल्या डोक्यामध्ये पण कंटिन्युअस थॉट्स चालू असतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट होत नाही. मग तुम्हाला असं वाटतं, अरे काय माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मग मेडिटेशनचा इफेक्ट काय मिळणार. पण हळूहळू तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन होतं. ते मेडिटेशनचं जे काही तुमच्या आवडीचं म्युझिक ऐकत असाल तर आणि तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हॉल्व होत गेलात, तर तुमचं मेडिटेशन होतं आणि तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर ऑफकोर्स तुमचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन पण राहतं. क्लिअर? डिलिबरेट calculation of the characters like time management, planning of our own duties and decision power is nothing but the cultivating the socially strong and ideal personality. आता एवढं सगळं जर तुम्ही मी सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही वागत असाल किंवा तुमच्याकडे एवढे सगळे स्किल्स असतील, तर ऑफकोर्स तुमचं एक आहे की शेड्यूल कसं असणार आहे, वेल प्लॅन असणार आहे. कळतं आहे? हां, मग वेल प्लॅन असेल तर तुमच्यावर कुठल्याच प्रकारचा स्ट्रेस नाही, कारण तुमचं स्वतःचं सगळं प्लॅनिंग आहे. इवन परीक्षेचं पण स्ट्रेस राहणार नाही, कारण तुमचं प्लॅनिंग असतं. आज माझा हा अभ्यास तयार आहे, उद्या तो तयार आहे, कधीही परीक्षा घेऊ दे, कधीही पेपर असला तरी तुम्ही तो इझिली म्हणजे सॉल्व करू शकताय. म्हणजेच जर वेल प्लॅन असेल, सगळं डिसाईड असेल, तर कसलं स्ट्रेस राहत नाही. त्यामुळे प्लॅनिंग, मॅनेजमेंट ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या तुमच्यामध्ये अवेलेबल असणं किंवा आत्तापासून त्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्ही किती दिवस स्वतःला लहान समजत राहाल? नाहीच. त्यामुळे स्वतःमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या. हळूहळू ते तुम्हाला सवय लागून जाते आणि खूप असं मॅच्युअर्ड एक ज्याला म्हणतो ना आपण मॅच्युअर्ड नागरिक म्हणतो ना, तसं तुम्ही होऊन जाल. कळतं आहे? We have all the ways to manage our stress. However, if those are not successful due to the certain reason, it leads to some more serious problems like depression and frustration. हे फार मोठे वर्ड आहेत ना, म्हणजे तुमच्याकडे ते हे कधीच आले नाही पाहिजे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. नुसता स्ट्रेस घेणं वेगळी गोष्ट आहे, पण त्या स्ट्रेसला जर तुम्ही लाँग टाईम जर थिंक करत राहिलात ना, तर त्याचं तुमचं सगळं हे चेंज कशामध्ये होतं? डिप्रेशनमध्ये, की ज्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाहीत. आणि बाहेर पडण्यासाठी मग तुम्हाला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते आणि मग ते तुम्हाला हेल्प म्हणजे कॉन्सलेशन करावं लागतं आणि मग त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. म्हणजे डिप्रेशन अँड फ्रस्ट्रेशन हे तुम्ही स्वतः ओढून घेतलेलं असतं. ते काही कोणामध्ये असा काही दोष नाही किंवा ते डिसीज नाहीत. पण तुम्हाला ओव्हर थिंकिंग करायची सवय असेल किंवा फालतू
लेट अस सी द इन्फॉर्मेशन. आता त्याच्यानंतरही पुढे अजून हे असतात की म्हणजे तुमच्या वयातली मुलं समजा अशी बॅड संगत जर मिळाली तर ते असं थोडंसं डायव्हर्ट होऊ शकत आहेत, कारण हे सगळं तुम्ही नजर चुकीने करत असता. पॅरेंट्सला किंवा तुमच्या कोणाच्या रिलेटिव्हलाच हे माहिती नाही झालं पाहिजे असं करत असता. मग त्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर एन जी ओजनी त्याच्यासाठी हेल्पिंग हँड ठेवलेले आहेत. म्हणजे मुलांना त्यातनं कसं बाहेर काढायचं बघा. दिस मुवमेंट हॅज बीन started by the 45 different well-known organizations like WHO, Tata Trust, etc. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि टाटा ट्रस्ट म्हणजे ही टाटांची एक ट्रस्ट आहे की ज्याच्यामध्ये मुलांना म्हणजे समुपदेशन केलं जातं. असे जे काही कुठेतरी ॲडिक्ट झालेले असतील, कुठेतरी बिघडलेले असतील किंवा ज्यांना सुधारायची इच्छा आहे अशा मुलांना तिथे प्रॉपर गायडन्स केला जातो आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं जातं. दिस मूवमेंट इज ॲक्टिव्ह फॉर द कंट्रोलिंग द टोबॅको कन्झम्पशन अँड प्रोव्हाइडिंग गायडन्स टू ॲक्टिव्हिस्ट अगेन्स्ट टोबॅको. म्हणजेच कुठेतरी आता हे टोबॅकोचं दिलं आहे उदाहरण की पण असं आहे की टोबॅको, ड्रग्स हे सगळे घेणारे जे असतात की नाही त्यांना त्यातनं सवय होते किंवा ते ॲडिक्ट होऊन जातात आणि मग एक दिवस असा येतो की त्यांना त्याचा पश्चाताप होतो आणि त्यांना त्यातनं बाहेर पडायचं असतं. पण बॉडीला इतकी सवय झालेली असते की ते बाहेर पडू शकत नाहीत. म्हणजे बॉडीची डिमांड असते. मग ते अशा लोकांना थोडंसं काहीतरी त्या ट्रीटमेंट दिली जाते, काउन्सिलिंग केलं जातं आणि हे सगळं हे टाटा ट्रस्ट आणि WHO वाले करत असतात. सलाम मुंबई फाउंडेशन ही एक खूप मोठी एक योजना आहे किंवा एक असा म्हणजे हे आहे की मुलांना कॉन्सलेशन केलं जातं. बघा एक चित्र दाखवलं आहे तुम्हाला की मुलं म्हणजे लोनलीनेस येतो ना त्यांना, काही बोलत नाहीत, सांगत नाहीत. मग त्याची मम्मी घेऊन आली आहे आणि मग तुम्ही मोस्टली कसं असतं पॅरेंट्सचं ऐकत नसता, पण थर्ड पर्सनने जर तुम्हाला सांगितलं तर मात्र तुमच्यावर त्याचा इफेक्ट मिळतो. त्यामुळे अशा प्रकारचं काउन्सिलिंग हे केलं जातं. मग काय आहे ते बघा. दिस ऑर्गनायझेशन रन्स प्रोग्राम्स इन व्हेरियस स्कूल्स इन द मुंबई टू एम्पॉवर द children living in slum area in the field of education, sports, arts and business. आता हे कुठे होतं म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की झोपडपट्टीत राहणारी मुलं असतात की ज्यांच्या पॅरेंट्सचं लक्ष नसतं, तर त्यांच्याकडनं चुकून काहीतरी असे घाणेरडे उद्योग होत असतात किंवा गावांमध्ये कुठेतरी टवाळ मुलं असतात ज्यांना शिक्षणात अजिबात इंटरेस्ट नसतो, त्यांच्याकडनं कुठेतरी ह्या गोष्टी होत असतात. मग हे सगळं जर मुलं स्कूलमध्ये असतानाच स्कूलने जर अशा काही स्कीम राबवल्या की कॉमन सगळ्यांसाठी लेक्चर ठेवले स्टुडंटसाठी, मोस्टली असतात बघा. हे तुम्हाला कधी कधी आता ह्या 2 वर्षात नसेल झालं पण असं म्हणजे वर्षातनं एकदा किंवा दोनदा तरी अशा प्रकारचे लेक्चर खूप गेस्ट लोकांना किंवा अशा कॉन्सिलर लोकांना बोलवून ठेवले जातात की मुलांमध्ये अशा प्रकारचं थोडंसं म्हणजे ओपन करण्यासाठीचे प्रयत्न असतात ते. आणि मग हे लेक्चर ठेवलं की मुलं आपोआप ओपन होतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. दिस ऑर्गनायझेशन एनकरेजेस द चिल्ड्रेन टू टेक एज्युकेशन बाय हेल्पिंग देम टू इम्प्रॉपर देअर हेल्थ अँड लाईफस्टाईल. आणि त्याचा एक खूप चांगला इफेक्ट मुलांवर होतो आणि मुलं अशा कुठल्या तरी वाईट व्यसनात असतील, घाणेरड्या सवयींमध्ये असतील तर ते बाहेर पडतात, त्यांचं आरोग्य सुधारतं आणि एक चांगलं लाईफ ते जगू शकत आहेत. दिस ट्रस्ट हॅज मेड सम डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र कम्प्लिटली टोबॅको फ्री थ्रू द हार्ड वर्क. आणि अशा स्कीम राबवल्यामुळे महाराष्ट्र जसा पोलिओ मुक्त झाला की नाही आपला देश, की दरवर्षी अगदीच 5 वर्षाच्या खालील मुलांना ते दिलंच जायचं, जे तिथे बूथवर जाऊन घेत नव्हते त्यांना घरोघरी येऊन देत होते, जेणेकरून आपल्या देशामध्ये एकही पोलिओचा पेशंट सापडला नाही पाहिजे, हा उद्देश होता आणि तो आता सफल झाला आहे. तसं आहे की ह्या सगळ्या जे काही सलाम मुंबई फाउंडेशन वगैरे आहेत की नाही, त्यांचा असाच आहे हे की कुठलाही आपला भावी नागरिक आहे तो असा वाईट व्यसनांमध्ये अडकला नाही पाहिजे. मग त्यासाठी या ट्रस्ट आहेत त्या खूप चांगलं काम करतात आणि मग मुलांना इवन त्यांनी असं आहे की टोबॅको म्हणजे ॲडिक्ट असणाऱ्या मुलांना बाहेर काढले आणि ते आता चांगलं म्हणजे टोबॅको फ्री झालेले आहे. Since the year 2002, the organization is working with the various schools in urban and rural area for making the society tobacco free.
म्हणजे आता ह्या कधीपासून तर आता सध्या 2021 चालू आहे. म्हणजे 2002ला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जवळजवळ म्हणजे त्यांनी 20 आणि 12 22 म्हणजे जवळजवळ 18-19 वर्ष त्यांचं काम चालू आहे आणि ते सक्सेसफुल झालं आहे. एवढ्या वर्षानंतर आता सध्या त्यांना सोसायटी टोबॅको फ्री दिसायला लागली आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे पण पान पराग, पान पसंत किंवा तुमचं ते गुटखा याच्यावर बंदी आणली आहे बघा. आता ते पानपट्ट्यांवर तुम्हाला विकायला असतं हा एक मोठा इश्यू आहे. त्याच्यावर आता सध्या काही बोलत नाही मी. कारण जर ते मार्केटमध्येच अवेलेबल नसेल तर विकत घेणार नाहीत मुलं. हा पहिला आहे. पण ते का मार्केटमध्ये ठेवतायत हे कळत नाही. जसं प्लास्टिक फ्री करायचं आहे की नाही आपल्याला, तर प्लास्टिकच दिलं नाही मार्केटमध्ये तर वापरणार नाही पब्लिक, कळतंय? तसंच जर ह्या सगळ्याच छोटे छोटे पाकिटे जर टपरीवर असतात ते कायमचे बंद झाले, मिळालेच नाहीत तर ते आपोआपच ते बंद होईल सगळं. पण त्याच्यामागे काय आहे की ते बंद करत नाहीत आणि त्यामुळे मग कुठेतरी ही मुलं असतात ही ती त्या गोष्टींच्या थोडीशी अजून नाही म्हटली तरी आहारी जातात. तर त्यातनं एक नाही म्हटलं तरी थोडंसं एक यश मिळालंय, सक्सेस मिळालंय की बऱ्याच मुलांना त्यातनं बाहेर काढलंय. This program is being implemented with the help of the government in about 200 schools in the Mumbai and 14,000 schools in the rest of Maharashtra. बघा, मुंबईमधनं जवळजवळ 200 स्कूल आणि अख्ख्या महाराष्ट्रामधनं जवळजवळ 14,000 स्कूल आहेत की ज्यांना त्यांनी सगळ्यांनी ह्या स्कीम राबवलेत आणि म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचलेत प्रत्यक्ष स्कूलपर्यंत. The oath of the freedom from the tobacco is taken in every school as per the government letter. आणि शाळांमधनं हे असे प्रकल्प राबवलेत की मुलांनी कोणीही टोबॅको घ्यायचा नाही, गुटखा घ्यायचा नाही, खायचं नाही असं त्यांच्याकडनं लिहून घेतलंय. म्हणजे कुठलीही गोष्ट आपली जी ज्याला म्हणतो ना ॲग्रीमेंट करणं किंवा लिहून घेणं, तर ह्या अशा गोष्टी केल्या की थोडंसं लोक वचनबद्ध राहतात आणि एक दिलेला शब्द पाळतात. म्हणून हे सगळं गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं लेखी घेत असतं. गव्हर्नमेंटच्या स्कीम काय काय आहेत बघा. फोन नंबर, हेल्पलाईन नंबर्स आर पब्लिश इन न्यूजपेपर टू हेल्प द चिल्ड्रेन इन डिस्ट्रेस ऑर फेसिंग एनी टाईप ऑफ द प्रॉब्लेम. आता बरेच लोक असतात की जे सांगत नाहीत किंवा लोकांपर्यंत जात नाहीत. पण मग काय होतं त्यांना किंवा काही बऱ्याच वेळेला काही मुलांचं असं असतं की त्यांना माहिती नसतं की आता त्यांना बाहेर पडायचं आहे पण कोणाची हेल्प घ्यायची, कुठे जायचं, कोण आपल्याला गाईड करेल हे त्यांना माहिती नसतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं आहे, हेल्पिंग नंबर दिलेले आहेत. म्हणजे ज्यांना बाहेर पडायचं आहे किंवा ज्यांना त्याची गरज आहे त्यांनी त्या नंबरला डायल करायचं. तिथून त्यांना मदत केली जाते, त्यांना त्या ॲडिक्शनपासनं थोडंसं बाहेर काढलं जातं. Children contact the helpline to narrate their problems. Proper help and guidance are offered to the children. आणि मग तिथे अशा प्रकारचं काउन्सिलिंग केलं जातं आणि मुलांना त्यांना म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यांना म्हणजे त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि हे खूप दिवस त्यांच्यावर असं प्रयोग केले जातात, एक्सपेरिमेंट केले जातात आणि मग हळूहळू मुलं त्याच्यातनं बाहेर पडतात. आणि मग पुढे खरोखरच ही जी अडिक्ट मुलं असतात ती अशा गायडन्समुळे, काउन्सिलिंगमुळे पुन्हा नव्याने चांगलं लाईफ जगायला लागत आहेत, कळते? ह्या गव्हर्नमेंटचे जे काही प्रयत्न आहेत ते खरंच सक्सेसफुल होतात. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोचायला पाहिजे किंवा जायला पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? आता इथे आपला लेसन संपला मुलांना. आता सांगा मला कोणाला काही डाऊट्स आहेत का ह्याच्यामध्ये? सगळं क्लिअर झालं. खूप छान लेसन आहे. म्हणजे तुमच्यासाठी तरी खूप मस्त लेसन आहे मुलांनो. एकतर अभ्यासासाठी पण आहे आणि तुम्हाला स्वतःसाठी पण खूप छान आहे. त्यामुळे एक इंटरेस्ट घेऊन याचा स्टडी करा आणि काय डाऊट्स असतील तर विचारा. याच्यावर खूप छान छान क्वेश्चन येत असतात. ते क्वेश्चन जरासे लर्न करून ठेवा. आन्सर मस्तपैकी जे तुम्हाला थोडंसं एक ज्याला म्हणतात ना आपण थोडंसं रिव्हिजन केलं तरी लक्षात येतील. कारण तुमच्या माहितीतलं सगळं असल्यामुळे ते लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. क्लिअर सगळ्यांना? बरं. काय आता थांबायचं आपण? झाला लेसन तर आपला संपला. ओके, चलो बाय बाय.
बाय बाय.